मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण लॉंग फुगाबाही कटिंग आणि टिचिंग करणार आहे। कमी कपड्यामध्ये फुगाबाही कशी कटिंग करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे। असं परफेक्ट फुगाबाही शिकायची असेल तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। हा आपला ब्लाउज पीस आहे, हा फॅन्सी साडी मधला ब्लाउज पीस आहे। याच्यावर अशी जरी वर्क आहे, हे मागील गळ्यासाठी आणि हे पॅटर्न जे मी आता दाखवलं हे मी पुढील गळ्यासाठी। हा सुद्धा मी पुढील फॅन्सी गळा शिवला होता, याला मी हे पॅटर्न वापरलं होतं। आणि हा जो प्लेन कपडा आहे याच्यात आपण फुगाबाही कटिंग करणार आहे। तर मी कपडा 4 फोल्ड केला आहे, कपडा स्मूथ आहे, सिल्की आहे म्हणून पिना लावून घेतले आहेत। इथपर्यंत कळालं। पूर्ण कपडा आपला 9 इंच आहे आणि आपली छाती 36 आहे, 36चा चौथा 9 इंच येतो। तर आपल्याला 9 इंच बाही रुंदी हवे। तर आपण फुगाबाही शिवणार आहे, तर आपल्याला फक्त 1.5 इंच कपडा शिल्लक राहिला आहे। तर आपण आता कपडा वाढवणार कसा ते पाहणार आहे। तर आपण सगळ्यात पहिला बाही उंची आपली 7 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करून 8 इंचाला मी बाही उंची घेते। इथे एक सरळ लाईन आखून घ्या, कारण आपण लॉंग फुगाबाही घेणार आहे। आणि वर 1 इंच कपडा जास्त आहे तो मी फुग्यासाठी घेतला आहे। जो आपण फुगाबाही शिवणार आहे, तर फुगा पाहिजे तर 1 इंच कपडा मी फुग्यासाठी घेतला आहे। आणि जिथं 8 इंचाला लाईन आखली तिथून खाली मी 3.5 इंच मुंडा उतार घेतला आहे। आणि तुम्हाला नॉर्मली स्लीवची आपण मुंडा सेप कसा देतो तसा द्यायचा आहे, पण मी मुंडा सेप बघा अर्ध्याच बाहीला दिला आहे आणि सेप हलकासा वर फिरवला आहे। इथपर्यंत तुम्हाला प्रोसिजर समजली आहे। आता मी एवढीच बाही कटिंग करणार आहे। पुढील मुंडा सेप आपण ह्या बाहीला कट करणार आहे, कारण ही लॉंग बाही आहे। आणि हा वरचा कपडा जो मी कट केला तोच कपडा फिरवून मी ह्या बाहीला जॉईंट देणार आहे। तर कमी कपडा असेल तरी सुद्धा तुम्ही फुगाबाही कटिंग करू शकता। हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। परफेक्ट फिनिशिंग सोबत फुगाबाही कशी शिवायची, चुन्या कशा द्यायच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे। या चॅनेलवर खूप सारे व्हिडिओ फुगाबाही पफबाही अपलोड केले आहेत, नसेल पाहिले तर जाऊन पाहू शकता। आपली जॉईंट बघा मी कसा दिला। आता आपण कपडा किती पुढे वाढवणार आहे हा बघा। जो आपल्याला हवा तेवढा कपडा घेतला, जो कमी कपडा आहे तो मी कट करून काढला आहे। आता तुम्हाला जिकडून आपण कपडा कट केला त्या साईडनं 9 इंचाला मार्किंग करायची आहे। तर आपला पुढे कपडा किती आहे, 3 ते 3.25 इंच आहे। तर हे 3 ते 3.25 इंच कपडा जो आहे पुढे त्यात आपण चुन्या देणार आहे। आणि पुढे वर 1 इंच वाढवलाय त्याचा तो फुगा पडणार आहे, पप पडणार आहे। आणि हा 1.5 इंच कपडा आहे, हा आपण इथं नंतर आपण बाहीला अटॅच करणार आहे, कारण आपली 7 इंच बाही आहे आणि 1 इंच हा कपडा, तर 8 इंचाची आपली बाही बनणार आहे। 7.5 ते 8 इंचाची बनेल। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। आणि हा आपला पुढील आणि मागील भाग हा पण आपला शिवून तयार आहे। याचा मागील भागाचा आणि पुढील भागाचा दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केले आहेत, वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत। तुम्ही नसेल पाहिले तर हा आपला पुढील भागाचा व्हिडिओ आहे। प्रिन्स कट पुढचा भाग घेतलाय आणि पाठीमागचा बोटनेक आहे। तर हे व्हिडिओ तुम्ही जाऊन या चॅनेलवर पाहू शकता। मी बघा मागील भाग पुढील भाग असा जोडून घेतला आणि मुंड्याजवळ एक्स्ट्रा कपडा जो होता तो कट करून काढला। हे करणं गरजेचं आहे, त्यामुळे माझे काखेमध्ये लाईनी तंतोतंत जुळल्या जातात। आता आपल्याला बाहीला जो एक्स्ट्रा कपडा आपण वाढवला आहे तो आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे, शिवून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला वेगवेगळे अशा बाह्या करायच्या आहेत आणि शिवून घ्यायच्या आहेत। हे बघा मी पहिला सरळ बाही शिवले, नंतर त्याला दाब शिलाई दिली आहे। सॉरी, मी जॉईंट पहिला सरळ शिवलाय, परत त्याला मी दाब शिलाई दिली आहे, त्यामुळे तो व्यवस्थित फिनिशिंग सोबत बसला आहे। आणि एक्स्ट्रा कपडा जो खाली होता आपण थोडा सोडलाच होता, तो मी आता कट करून काढला। हा मी जिथं आता आखला हा आपल्या बाहीचा मध्य आहे। मी मध्यापासून असा मुंडा सेप आखला आहे आणि जिथून आपण आखलाय त्याप्रमाणे आपण मुंडा सेप कट करणार आहे। पुढील मुंडा सेप कट करणं गरजेचं आहे, कारण आपण लॉंग फुगाबाही कटिंग केले, नाहीतर तो खूप कपडा पुढे झुकेल। त्यामुळे पुढील मुंडा सेप नक्की कट करा। आणि मध्ये मी कट पण टाकून घेतलाय। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण जो कपडा एक्स्ट्रा अटॅच केला आहे त्याचा एक्स्ट्रा कपडा जोही असेल तो कट करून काढायचा आहे। आपली बाही तयार आहे। तर आपण ही ब्लाउजला कशी अटॅच करायची पाहू। मी बऱ्याच बाह्या बनवल्या,
फुगा बाहीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. जो कोपऱ्यात मी व्हिडिओ दाखवला आहे हा कालच मी व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये मी चुन्या कशा घ्यायच्या मी प्रॉपर दाखवला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला मार्किंग करून दाखवते. शोल्डरपासून 2 इंच मागं आणि 2 इंच पुढे अशी मार्किंग करायची आहे आणि बाही सरळ शिवत आणायची आहे. या ठिकाणी मध्ये तुम्हाला चुन्या द्यायच्यात आणि परत नॉर्मली बाही शिवायच्या. हे बघा ह्या पद्धतीनं चुन्या छोट्या छोट्या घेतल्या आहेत. सेम प्रोसिजर तुम्हाला खाली इकडं चुन्या द्यायच्या नाहीत. आपण जिकडं चुन्या दिलेत त्या मध्येच चुन्या द्यायच्या आहेत आपल्याला, कारण बाजूला चुन्या दिल्या तर बाही खेचली जाते आणि हात हलवायला त्रास होतो. तर ह्या पद्धतीने चुन्या देऊन घेतल्यानंतर आपण जी एक्स्ट्रा पट्टी काढली होती ती पट्टी आपल्याला इथं पहिला बाही सरळ ठेवले, त्याच्यावर पट्टी आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि अशी शिलाई मारून परत मी पट्टीला दाब शिलाई सुद्धा दिली आहे. आणि आता मी बाही पलटी केली किंवा उलटी केली. आता तुम्हाला डायरेक्ट असा फोल्ड नाही द्यायचा, कारण फॅन्सी साडी सॉफ्ट कपडा आहे तर तो बरोबर होत नाही, क्रॉस होतो. पहिला मी अर्धा इंच शिलाई मारून घेतली आणि नंतर हे बघा आता मी दाखवते तशी तुम्हाला शिलाई मारायची आहे. तर तुमचा हितली लास्टची जी पट्टी ती फिनिशिंग सोबत अटॅच होईल बाहीला. हे बघा किती सुंदर दिसते. तर आपली बाही शिवून तयार आहे. कशी वाटली शिकवण्याची किंवा कटिंगची पद्धत? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला नवीन शिकायचं असेल किंवा काही डाऊट असतील किंवा माझ्या काही चुकी असतील तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ही बाही किंवा हा ब्लाऊज फिटिंग कसा केला हा मी पुढील भागाचा जो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये मी दाखवला आहे. फिटिंग ब्लाऊज कसा करायचा आणि आपल्या काकेमध्ये लाईनी सुद्धा तंतोतंत जुळल्या आहेत. हा आपला पुढील ब्लाऊज कसा बसला त्याचा फोटो आहे. हा मागील आहे आणि हा आपली बाही. थँक्यू.